उद्धव ठाकरे उद्या पुण्याचा दौरा करणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये शाखा प्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। तर गुजरवाडी इथं श्रीकांत ठाकरेंच्या नावाने उभारण्यात आलेल्या म्युझिक संकुलाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। उद्धव ठाकरे उद्या पुण्यात येतात, तुम्ही सगळे तयारी करताय। मुळामध्ये उद्धवसाहेब येतात, कालचा दसरा मेळाव्याची जी ऊर्जा घेऊन आम्ही आज पुण्यामध्ये आलेलो आहोत, त्याला खऱ्या अर्थानं आता एक ठिणगी पेटलेली होती, त्याचा वनवा करण्याची वेळ आलेली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थानं जर दम असेल ना तर त्यांनी आता जे कोर्टाने आदेश दिले ना त्या आदेशाचं पालन करावं। नाही तर ह्याच्या मागे सुद्धा 6 महिन्यापूर्वी कोर्टाने आदेश दिला होता। कोर्टाच्या आदेशाचं वारंवार पायमल्ली करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे। ह्यांना प्रत्येक पावलागणीच ह्यांना वाटते की कुठेतरी आमच्या पायाखाली ॲटम बॉम्ब ठेवलेला आहे, आमच्या पायाखाली कुठेतरी बॉम्ब आहे। पण आता ते त्यांनी सगळं जे पेरले ते उगवायला लागलेले आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने किती वाचण्याचा प्रयत्न केला ना तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पुणे शहरामध्ये 100चा आकडा सोडून द्या, 100 आता त्यांना पडलेलं स्वप्न आहे। त्यामुळे 100च्या आकड्यापर्यंत जाण्याचे ते स्वप्नात सुद्धा जाऊ शकत नाही। इमानदारीने निवडणूक लढा, मग 100चा पार आहे का 10च्या आत आहे हे जनता ठरवेल, पण इमानदारीने लढा। मशीनचे घोटाळे, मतचोरी, वोट चोरी हे प्रकरणं थांबवा। तुमच्याविषयी जनतेमध्ये काय मत आहे हे एकदा तरी जाणून घ्या की जनता काय म्हणतीये, तुम्ही त्यांना हवेत का नको आहेत हे एकदा खरं मतदान घ्या। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।